जय भीम, जय शिवराय, जय संविधान। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मी आपल्या मीडियाचा सर्व न्यूज चॅनलचा जाहीर निषेध करतो। कारण आज वंचित बहुजन आघाडीची निगेटिव्ह बातमी लावल्याशिवाय इथल्या मीडियाचं पोट भरत नाही। दिवसाला 3 बातम्या तरी, दिवसाला 4 बातम्या तरी वंचित बहुजन आघाडीच्या निगेटिव्ह ह्या मीडियाला लावल्याशिवाय पर्याय राहत नाही। पण आज जो इतर पक्षाचा प्रचार या मीडियाच्या माध्यमातून होतोय, कुठलीही बातमी असल्यानंतर आज निवडणुकीचं वातावरण आहे, पाठीमागे यांच्या जी स्क्रीनवरती इतर नेत्यांचे, इतर पक्षप्रमुखांचे फोटो लावलेले असतात, त्या फोटोंमध्ये सर्व पक्ष आहेत। ज्या मनसेनी आपलं नगराध्यक्षपदाचं खातं उघडलं नाही, त्या मनसे प्रमुख राज ठाकरेंचा देखील फोटो त्याच्यामध्ये आहे, पण बाळासाहेब आंबेडकरांचा नाही। आम्हाला कुठल्या नेत्याचा, कुठल्या पक्षाचा विरोध करायचा नाहीये, आमची मानसिकताही नाहीये तशी। फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निगेटिव्ह बातमी असली की तुम्ही वंचित 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 करता, पण मग ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी करत असताना त्या नेत्यांच्या फळीमध्ये तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यासाठी काय अडचण काय आहे, हा माझा सवाल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या मीडियाला। आणि आज मी वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकाला, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकाला आणि समाज बांधवाला विनंती करतो की हे जे काय मीडियाने लावलंय, जर मीडियाने ह्या गोष्टी लवकरात लवकर बदलल्या नाही, जर त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही, तर ह्या सर्व चॅनल्सला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व समर्थकांनी आणि हितचिंतकांनी अनसबस्क्राईब करायचंय। आणि ज्या दिवशी हे निगेटिव्ह बातमी लावतील त्या दिवशी या सर्वांना रिपोर्ट मारण्याचं काम, लाखोनी रिपोर्ट मारण्याचं काम आपण सर्वांनी करायचंय। कारण आज 4-5 दिवस झाले एकच बातमी पसरतीये, मुंबईमध्ये वंचित काँग्रेसची युती, 16 जागा परत केल्या, वंचितकडे उमेदवार नाही, 21 जागा परत केल्या। पण आज जे काय भाजपाच्या पक्षामध्ये, शिवसेनेच्या पक्षामध्ये, सत्ताधारी पक्षांमध्ये हाणामाऱ्या चालू आहेत, मंत्र्यांचे तोंड गाड्या काळ्या करण्यात येत आहेत, ते कुठलीही मीडिया दाखवत नाहीये। हा जो काय पाकिट घेऊन कार्यक्रम तुम्ही लावलाय ना, हा बंद केला पाहिजे। मीडियाने आपलं काम स्वतंत्र केलं पाहिजे। कुठल्याही पक्षाचे तुम्ही बटीक नाही आहेत, कुठल्याही पक्षाचे तुम्ही प्रवक्ते नाही आहात, तुम्ही एक स्वतंत्र एक आधारस्तंभ आहात तुम्ही लोकशाहीचा, हे विचार करून तुम्ही काम केलं पाहिजे। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व हितचिंतकांना सांगण्यात येते की तुम्ही जर यांनी जी बातमी वंचित बहुजन आघाडीची निगेटिव्ह लावली, अपप्रचार करणारी लावली, त्या बातमीला लाखोनी रिपोर्ट मारायचे, त्या बातमीला अनलाईक करायचंय आणि या सर्व चॅनलला अनसबस्क्राईब करायचंय। तोपर्यंत यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही। म्हणजे टीआरपी मिळवण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी, सबस्क्रायबर, फॉलोअर्स वाढवण्यासाठी, लाईक्स वाढवण्यासाठी तुम्हाला वंचित बहुजन आघाडी लागते। बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे नाव घेतल्याशिवाय तुमचं दिवस जात नाही। मग तुम्ही त्या नेत्यांच्या फळीमध्ये बाळासाहेबांचा फोटो का लावत नाही? यातून या ठिकाणच्या मीडियाची जातीवादी मानसिकता लक्षात येते। कारण यांना प्रस्थापित सोडून इतर कुठलाही पक्ष, गरिबांचा पक्ष, ओबीसींचा पक्ष, शोषितांचा पक्ष, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा पक्ष वरती येऊ द्यायचा नाहीये। हे 8-10 तोंड यांचे फिक्स असतात, कारण यांच्याकडून पाकिट येत असावं तुम्हाला, यामुळे तुम्ही त्यांचा प्रचार करत असणार कदाचित, माझा असा विचार आहे। आज मीडियाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टी थांबवा, अपप्रचार थांबवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुखाचा, वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीने इतर पक्षाचा करताय त्या पद्धतीनेच करावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अनसबस्क्राईब आणि रिपोर्ट मारण्याचं काम करू। या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। हा व्हिडिओ आमच्या सर्व सैनिकांनी जास्तीत जास्त शेअर करा, कारण आज यांना यांची जागा दाखवली नाही। कारण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतर पक्षाचं खातं नाही उघडलं, त्या पक्षाचं त्यांनी ऑप्शन त्या ठिकाणी दिलं, 0 जागा, 1 जागा लीड वरती आहेत। पण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने 5 नगराध्यक्ष निवडून आणले, 104 नगरसेवक निवडून आणले, पण त्यांनी कुठंच तो ऑप्शन खाली दिला नाही। मोजक्या न्यूज चॅनलने मध्ये कुठेतरी बातमी दाखवली, 99.99% लोकांनी ती बातमी दाखवली नाही। तर ह्या गोष्टीचा समाज बांधवांनी विचार करावा आणि ह्या अशा जातीयवादी आणि नीच मानसिकतेच्या चॅनल्सला अनसबस्क्राईब करावं, जर हे लवकरात लवकर ठिकाण्यावरती नाही आले तर। ही माझी सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान।